श्री स्वामी समर्थ. धुलीवंदन. होळी हा सण 5 दिवसाचा असतो. दुसरे दिवशी धुलवड हा सण असतो. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत उष्णता विरोधक तत्व आहेत. आपला प्रत्येक सण संधिकाळाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तरोत्तर जास्त वेळ राहणार असतात. तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्मलेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गुण सुद्धा शरीराला पोषक आहेत. गोमय तर उष्णता विरोधक आहेच, पण ते त्वचारोग दूर करणारे आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडा सारवण करीत असत. गोमयाने लेपलेल्या मातीच्या घरात उष्णता कमी भासते, शांतता पावित्रता वाढते हा अनुभव आहे. म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सचैल स्नानात भस्मस्नान, पंचगव्य स्नान, मृतिका स्नान, वायू स्नान, सूर्य स्नान याचे महत्त्व आहे. त्याचे अद्भुत असे अनुभवही आपल्याला पाहायला मिळतात. श्रावणीच्या दिवशी सुद्धा असे सांगितले आहे. या सर्वांच्या आरोग्याशी संबंध आहे. आयुर्वेदाचे ऋषी सुश्रुत सांगतात, शिशिर ऋतूत झालेला कफ वसंत ऋतूत पातळ होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी रोग होतात. ते निवारण्याकरिता मोठ्याने बोलणे, गाणे बजावणे, नाचणे, पळणे इत्यादी व्यायाम प्रकाराचे कफाने विकार होत नाहीत. धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड, राख फेकणे हा खेळ खेळतात. पण त्याचबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापून लहान मुलांना स्नान घालतात, म्हणजे त्यांना उन्हाळा बाधत नाही. श्री गुरुदेव दत्त.